टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। प्रश्न असा आहे की हा एलबीटीचा जो प्रॉब्लेम आहे तो पुष्कळ वर्षापासून व्यापाऱ्यांच्या छातीवर बसलेला होता। आम्ही सगळ्यांना माहीत असेल पुष्कळ वर्षापूर्वी एक फार मोठं आंदोलन याच्या विरोधात केलं होतं। आता सरकारने एक आदेश काढलेला आहे की एलबीटी बंद करायचं म्हणून, परंतु अजूनही एलबीटी विभाग बंद नाही झालेला आहे। त्याच्यामुळे आमची लढाई काही संपलेली नाही आहे, आमची लढाई चालू राहील। आज होळीच्या माध्यमातून आम्ही त्या एलबीटीचे विभागाला विसर्जित करा, त्याचं दहन करा हे म्हणण्यासाठी आज इथे उपस्थित आहोत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सायबर क्राईम। सायबर क्राईममुळे आज सामान्य जनताही खूप जास्ती अफेक्टेड आहे आणि व्यापारी पण अफेक्टेड आहे। नो डाऊट सरकार आणि पोलीस डिपार्टमेंट सायबर क्राईमला चेक करायसाठी पुष्कळ प्रयत्न करून राहिले, पण ते कमी आहेत। डेली आपण तुमच्याच न्यूजपेपर्समधून वाचतो की आज याच्यासोबत ही घटना झाली आहे, उद्या त्याच्यासोबत ही घटना झाली आहे। तर हे सायबर क्राईमला टोटली स्टॉप करायसाठी सरकारने काहीतरी स्ट्रिक्ट उपाययोजना केली पाहिजे आणि लवकर केली पाहिजे, कारण की लोक खूप अफेक्टेड होऊन राहिले। ह्या आमच्या दोन प्रमुख मागण्या होत्या आज। आणि हां, तिसरी ऑनलाईन शॉपिंगची जी आमची मागणी आहे ती तर फार जुनी आहे। ऑनलाईन शॉपिंगवर काही ना काही निर्बंध आणा। आज असं होऊन राहिलं की लोक करोडो रुपये खर्चून, समजा आपलं नागपूर शहराचं आहे, आपल्या मेन मार्केटमध्ये आपले दुकानं उघडतात, तिथे शोरूम उभे करतात आणि इतके पैसे खर्च करून जो बिचारा व्यापारी दिवसभर कस्टमरची वाट पाहत राहतो, त्याच व्यापाऱ्याला माहीत पडते की तो जो प्रॉडक्ट आपल्या घरी आपल्या दुकानात विकून राहिला तो लोकांच्या घरी त्याच्यापेक्षा स्वस्त दरात जाऊन राहिला आहे डायरेक्ट ऑनलाईन ट्रेडिंगमुळे। त्याचं कारण असं आहे की हा जो व्यापारी माल घेऊन राहिला याला सगळे टॅक्सेस लागून राहिले, GST पासून लावून सगळेच, आणि तिथे ऑनलाईन शॉपिंगमध्ये ते सगळं काही देवाच्या भरोशावर आहे। टॅक्सेस कुठे लागून राहिले, ऑन व्हिच स्टेज इट इज अप्लायकेबल, हे काहीच नाही। त्याच्यामुळे ऑनलाईन शॉपिंगवर तर निर्बंध नाही आणले तर भविष्य व्यापाऱ्यांसाठी फार कठीण आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।